जलगांव में बनावटी कट्टे मामले में आरोपी को पकड़ने गए पुलिस पर ग्रामीणों ने हमला कर दिया। हमले में घायल अधिकारियों से आज विधायक चंद्रकांत सोनवने ने अस्पताल पहुंचकर मुलाकात की। मध्य प्रदेश सीमा पर स्थित पारुमटी गांव में ग्रामीण थाने के अधिकारी और कर्मचारी जब एक आरोपी को गिरफ्तार करने पहुंचे तो वहां के ग्रामीणों ने उन्हें घेर लिया और हमला कर दिया। इस हमले में एक अधिकारी, 2 पुलिस कर्मचारी और एक होमगार्ड घायल हो गए। सभी को इलाज के लिए चोपड़ा के निजी अस्पताल में भर्ती कराया गया। स्थिति की गंभीरता को देखते हुए विधायक चंद्रकांत सोनवने अस्पताल पहुंचे और घायल अधिकारियों से मुलाकात कर पूरे मामले की जानकारी ली। इस दौरान तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पुलिस उप विभागीय अधिकारी अन्ना साहेब घोलप, ग्रामीण पुलिस स्टेशन की पुलिस निरीक्षक कावेरी कमलाकर और शिवसेना पदाधिकारी भी उपस्थित थे। सर्वप्रथम जो हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो। खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सातत्याने आपल्याला मदत करत असतं आणि त्यांच्यामुळे शांतता आपल्याकडे नांदत असते। दुर्दैवाने उमरटी जे मध्य प्रदेशचं एक क्रिमिनल गाव झाल्यासारखं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथनं वेपन जे म्हणतो आपण रिव्हॉल्वर वगैरे विक्री होत असते। या बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचे जे PSI मॅडम, कावेरी मॅडम, या सातत्याने त्यांच्यावर फॉलोअप ठेवतात। आदरणीय साहेब जे घोलप साहेब, हे घोलप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, SP जे रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्य। गेल्या 5-6 महिन्यामध्ये खूप प्रमाणात रिव्हॉल्वर त्यांनी पकडलेत। त्याच्यामुळे थोडंसं त्यांना वाईट वाटायला लागलं की आमच्या व्यवसायावरती यांनी गदा आणताय का काय म्हणून। गेले होते आपल्या डिपार्टमेंटची लोक की तिथला जो आरोपी होता मुख्य, याला पकडण्यासाठी गेले, त्याला पकडणंसुद्धा होतं, पण तिथले स्थानिक लोक मध्ये आलेत आणि त्यांनी आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये केल्यावर सुद्धा आपले जे साहेब आहेत नितनवरे, त्याचप्रमाणे शशिकांतजी पारदी आणि दुसरे शशिकांत पाटील, किरण पारदी आणि एक भिल्ल, या चौघांना त्या ठिकाणी थोडी दुखापत झाली। गाव असल्यामुळे गावातून थोडे ढकलाढकली झाल्यामुळे दुखापत झाली, पण एवढं असताना सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलं की आम्ही आरोपीला सोडत नाही आणि त्या आरोपीला पकडून आणलं। याबद्दल खरं तर मी त्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। शेवटी बंदोबस्त आणि क्रिमिनल यांना ताब्यात घेण्याचं कर्तव्य हे पोलीस डिपार्टमेंट करत असतं। घाबरून न जाता ज्या धैर्याने आणि शांततेने त्यांनी यांना पकडून आणलं आणि एक मोठा आरोपी, जो मुख्य आरोपी या माध्यमातून पुणे असेल, नगर असेल, या भागामध्ये ही रिव्हॉल्वर पाठवली जातात, त्यालाच आज पकडले गेलेलं आहे। त्याच्या माध्यमातून संपूर्ण जी चेन आहे ही शोधण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करणार आहे। आदरणीय आपले जे रेड्डी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, घोलप साहेबांशी बोलणं झालं आहे, तहसीलदार महोदयांचं स्वतः सहकार्य तिथे होतं, थोरात साहेब स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सहकार्य केलं। ज्यांनी या कामाला सहकार्य केलं त्यांचं मी खराच मनापासून आभार मानतो आणि विशेष करून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कावेरी मॅडम असतील किंवा नितनवरे साहेब असतील, पारदी असतील, पाटील असतील, या सर्वांचं शौर्याबद्दल खरं त्यांचं मी आभारच मानतो की त्यांनी चांगला शौर्य दाखवून त्या आरोपीला पकडून आणले। महाराष्ट्राची पोलीस कमी नाही हे संपूर्ण उत्तर मध्य प्रदेशच्या त्या गुन्हेगारांना दाखवून दिलेलं आहे आणि भविष्यातही त्यांचा ते बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही पोलीस डिपार्टमेंटला नक्की करू।